नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी कृपा सुरेखा या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओला जो माझे म्हणजे कॅन्सर नंतरचा जो प्रवास कसा झाला आणि त्या आजाराला कसं सर्वाइव्ह केलं, त्याच्यातून माझा दृष्टिकोन कसा बदलला आहे अगदी. आणि जे काय माझ्या लाईफमध्ये सिच्युएशन्स आल्या हे सगळं सांगण्याचा मी त्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला. आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. म्हणजे जवळजवळ 1000 व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळालेले आहेत. 25-30 लाईक्स आहेत, कमेंट्स आहेत 10-12. तर हा जो प्रवास असतो, एखादा आपण व्हिडिओ मनापासून बनवतो आणि लोक त्याला ऍप्रिशिएट करतात, तेव्हा काम करणाऱ्या व्यक्तीला, व्यक्त होणाऱ्या व्यक्तीला खूप मनापासून आनंद होत असतो किंवा बरं वाटत असतं की आपण जे व्यक्त होतोय किंवा जे सांगतोय ते लोकांपर्यंत पोचतंय, कोणीतरी त्याला रिलेट करतंय. हा खूप सुखावणारा क्षण असतो दोन्हीसाठी, बनवणाऱ्यासाठी पण आणि ऐकणाऱ्या आणि बघणाऱ्यासाठी पण. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आहे की ह्या सोशल मीडियावर येण्याचा उद्देश, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा एकच आहे की खूप लोक सोशल मीडियावर काम करतायत. सगळेजण तुम्हाला हे करा, ते करा असं सांगतात, मोटिवेशन देतात, मोटिवेशनल व्हिडिओ बनवतात. पण जो खरा अनुभवातून आलेला असतो, ज्याने खरा चॅलेंजेसचा प्रवास बघितलेला असतो आणि त्याच्या अनुभवातून तो काय शिकलाय किंवा त्या अनुभवांकडे तो कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय, म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आज मी 2-3 मुद्द्यांवर बोलणार आहे की माझा जो कॅन्सरच्या आधीचा जो प्रवास होता तो पण मी आज तुम्हाला खरं थोडा सांगणार आहे. म्हणजे माझा दिनक्रम असेल किंवा माझ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन, हे खरं मी आधी थोडंसं सांगितलेलं आहे तुम्हाला. पण आज जरा विश्लेषण करून किंवा एक क्लिअरिटी देऊन मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. मी त्या प्रसंगांकडे, मी त्या चॅलेंजेसकडे कसं बघितलं, कॅन्सर आधीचा माझा प्रवास आणि आत्ताचा माझा प्रवास, या 2-3 गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ बनवताना खूप हिंमत आणावी लागते. त्या ज्या जुन्या जखमा असतात आपल्या किंवा ज्या जुन्या गोष्टी असतात त्यांना आपल्याला पुन्हा ती दारं उघडी करून आणि त्यामध्ये शिरून आणि मग पुन्हा व्यक्त व्हावं लागतं. तर हे सगळं सांगत असताना खरं त्रासदायक असतं, पण पुन्हा तेच आहे की उद्देश एवढा एकच आहे की रिलेट करू शकाल किंवा जोपर्यंत कुठली गोष्ट आपण स्वतः अनुभवत नाही किंवा अनुभवलेली असते, तर एक थोडा विचार करायला वाव मिळतो की अरे माझ्या पण आयुष्यात हा प्रसंग घडला होता, तर मग मी त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघितलं किंवा मला त्याच्यातून काय शिकायला मिळालं, तर हे सांगण्याचा. खरं तर मागचा व्हिडिओ पण खूप मोठा झाला होता, जवळजवळ 54 मिनिटाचा व्हिडिओ होता तो.
पण तरी सुद्धा तुम्ही खूप छान प्रकारे त्याला रिस्पॉन्स दिला, व्ह्यूज आणि अजून पण येत आहेत त्याला. तर अजून कोणी बघितलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा असं मला वाटतं. आणि चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमचे अनुभव लिहा. कारण तुम्ही जर अनुभव लिहिले तर मला अजून नवीन विषयांची प्रेरणा मिळेल आणि मला तुमच्यापर्यंत या संवादातून या जर्नीतून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. तर व्हिडिओमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. कॅन्सर आजार हा फक्त आजार नव्हता माझ्यासाठी, म्हणजे तो कुठलाही संकट, आजार असू दे किंवा आर्थिक काही अडचणी असू दे, ते जेव्हा येतं आपल्या आयुष्यात, संकट असतं, वादळ असतं, चॅलेंज असतं, आपण त्याच्याकडे कोणत्या कोणातून बघतो, ते आपल्याला येतं तेव्हा ते फक्त आपल्याला म्हणजे नुसती आजार जेव्हा होतो तेव्हा नुसती शरीराची हानी नाही होत, आपलं सगळं ढवळून निघतं त्याच्यामध्ये. आपलं व्यक्तिमत्व असेल, शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल, आपलं कुटुंब असेल, आपली आर्थिक घडी असेल, हे सगळंच विस्कटतं त्याच्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा आहे पहिला, की त्याच्या आधीच आयुष्य कसं होतं माझं. तर कॅन्सरच्या आधीचं जे व्यक्तिमत्व होतं माझं, किंवा माझं ज्या सवयी होत्या किंवा जी स्वप्न होती, तर म्हणजे एक मध्यमवर्गीय स्त्री जशी आपल्या कुटुंबाला धरून असते, तिचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं, तिला करिअर पण करायचं असतं, त्या करिअर मध्ये पण ती पॅशनेटली काम करत असते आणि तिची खूप स्वप्न असतात, की तिने खूप ठरवून ठेवलेलं असतं की ह्या वयात तिने टप्पे ठरवून ठेवलेले असतात की ह्या वयात मी हे करेल, ह्या वयात मी हे करेल, आणि एक 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 ती अचीव करत जात असते. आपली काही फार मध्यमवर्गीय बायकांची फार मोठी स्वप्न असतात, छोटी छोटी स्वप्न असतात, की आपली जी मुलं असतील त्यांचं करिअर चांगलं व्हावं, आपलं आरोग्य उत्तम राहावं, आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत, जे नातेवाईक असतात आपले, त्यांचं येणं जाणं असावं आपल्याकडे, त्यांनी आपल्यावर प्रेम करावं, आपण त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्या अडीनडीला त्यांनी आपल्या बरोबर धावून यावं, आपण त्यांच्या वेळेला धावून जावं, आणि आपले जी मुलं बाळ आहेत त्यांचं करिअर झाल्यानंतर त्यांना योग्य जोडीदार मिळावा, त्यांचं आयुष्य सुखाने व्हावं, स्वतःचं घर नसेल तर आपली स्वतःची वास्तू व्हावी, आपण अध्यात्माला जर धरून असू तर मग ते देवदर्शन व्हावं, फिरायला जावं, अशी सगळी छोटी छोटी स्वप्न असतात आपली. आणि त्यासाठी आपण दिवस रात्र प्रचंड मेहनत करत असतो, धडपडत असतो, आणि ते अचीव करण्यासाठी जीवाचं रान करत असतो अक्षरशः आपण. म्हणजे मी तुम्हाला अगदी डीपली सांगेल तर त्यावेळेस आता माझं वय खरं 52-53 वय सुरू आहे माझं. पण तरी मी म्हणजे मुळातच माझं एक म्हणतो ना स्वभाव असा शांत बसण्याचा नव्हता. तर सकाळी 5ला दिवस सुरू व्हायचा आणि घरी 3-3:30-4ला यायची, पुन्हा ते सगळं आवरून वगैरे, आणि मग पुन्हा शाळेतलं काहीतरी काम आणलेलं असायचं, मग ते काम पुन्हा करत राहायचं. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तशीच मी ताजीतवानी फ्रेश अशी एकदम, मी कधी नर्वस नाही किंवा अशी वैतागलेली नाही, चिडलेली नाही. चॅलेंजेस खूप होते संसारात, पण तरी मला असं म्हणजे लिटरली की मी कोणी मला फोन कोणाचा आला किंवा
असा फ्रेश माझा आवाज, मूड माझा छान असणार नेहमी, असं माझं व्यक्तिमत्व होतं. आणि की आपण म्हणजे आपण योगा मेडिटेशन करतो, आपण भरपूर चालतो, आपण नेचर आपलं पॉझिटिव्ह आहे आणि आपण सगळ्यांना छान समजवतो, आपल्याला अध्यात्माचा बेस आहे, आपण स्वामींची सेवा करतो, तर ह्याच भ्रमात होते की आपल्याला कधीच काही होणार नाही म्हणून, या भ्रमात होते. आणि जरी समजा झालं तरी की माझ्यावर प्रेम करणारे, मला जीव लावणारे, माझी काळजी घेणारे माझे नातेवाईक इतकी लोक आहेत सगळी की ही नक्की माझ्या मदतीला धावून येतील. असं मला म्हणजे एक ओव्हर कॉन्फिडन्स प्रत्येकाला असेल कदाचित, माहित नाही, पण मला होता तो. आणि मग या भ्रमात होते, करतील सगळेजण आली तरी वेळ, कारण आतापर्यंतचा जो माझा प्रवास होता तो माझा स्वभाव असा की होता होईल तो प्रयत्न म्हणजे स्वतः करत राहायची अगदी लास्ट मोमेंट पर्यंत. गोष्टी आपणच मॅनेज करत जायच्या, आपण सर्व्हाइव्ह करायचं, रडगाणं गात बसायचं नाही किंवा आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याला सांगायचे नाही. असं नेचर असल्यामुळे कधी अशी गरज पडली नाही खरं सांगायचं तर. आणि चालू होता प्रवास आणि सगळं सुरळीत सुरू होतं. आणि वेळेला लोक उभे राहतील हा पण दृढ विश्वास होता. पण तसं झालं नाहीये. आणि मग हा आजार झाला आणि हा खर्चिक आजार झाला. म्हणजे याच्याने सगळं. आणि आजार झाल्यानंतर हळूहळू सगळे भ्रम तुटायला लागले. आणि मग याच्यातून कळलं की आपण कसं आहे ना, की आपण खूप आपलं लाईफ पार्टनर असेल, आपली मुलं असतील, आपले नातेवाईक असतील, आपलं शरीर आणि मन असेल, आपण खूप गृहीत धरतो. पण मी तुम्हाला आता इथे हेच सांगेल, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मुलीने आणि पतीने खूप माझी सेवा केली, सांभाळून घेतलं, माझं काळजी घेतली आणि म्हणूनच मी पुन्हा स्ट्रॉंगली उभी राहिली. पण आहे ना, आयुष्य आहे ना, हे आपण गृहीत धरण्याचं राहिलं नाही. कारण इथे आहेत ना, गोष्टी इतक्या अनप्रेडिक्टेबल होत आहेत आता सध्या. आपण बघतोय बाहेर किती नैराश्यग्रस्त वातावरण झालंय. मृत्यू तर म्हणजे पूर्वी बघा माणूस आजारी पडायचा किंवा सिम्पटम्स जाणवायचे त्याला, काहीतरी त्रास व्हायचा किंवा तो कोणाजवळ तरी व्यक्त व्हायचा की मला असा त्रास होतोय की मला हे दुखतंय, तर त्याला नियती संधी द्यायची त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि पुढचं आयुष्य सुरळीत करण्यासाठी. पण आता गेल्या ह्या 4-5 वर्षाच्या आपण म्हणजे माझ्या अंदाजाने ना, कोरोना नंतर म्हणजे कोविड नंतर जर आपण बघितला लोकांचा प्रवास, तर खूप म्हणजे कॅन्सर असेल किंवा हार्ट अटॅक असेल, हातापायांना मुंग्या येणं असेल किंवा डोक्याच्या नस फाटली, म्हणजे मला म्हणजे तुम्हाला मला निगेटिव्हिटी किंवा घाबरवायचं नाही, मी त्यासाठी नाही सांगत. तर आपण आहे ना थोडेसे कॉन्शियस झालो पाहिजे. कारण आयुष्य ना खूप अनक्रेडिटेबल झालंय आपलं. आपल्याला कळत नाहीये केव्हा काय होऊन जाणार आहे. तर एकच सल्ला देईल, मला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कसा मला म्हणजे लोकांनी वेळेवर कशी साथ दिली नाही किंवा कसं एकटीने सगळं सफर व्हावं लागलं, करावं लागलं. तर मला तुम्हाला इथे हेच सांगायचंय, मला ना निगेटिव्हिटी पसरवायची नाहीये किंवा नातेवाईक कसे वाईट असतात हे पण नाही सांगायचे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम किंवा प्रत्येकाची अडचण वेगळी असू शकते. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो.
असं नाही मला मदत मिळाली नाही म्हणून तुम्हाला पण मिळणार नाही. पण त्याच्यातून एकच सांगेल, की कायम कॉन्शियस राहा. बेफिकीरपणे म्हणा किंवा एक गृहीत धरतो ना आपण आपल्या लोकांना, की काही नाही रे, असू दे. आपण चांगलंच करत असतो सगळ्यांसाठी आणि करायलाच हवं. आपण चांगलं करत राहायचं. पण आपलं वैयक्तिक नुकसान होईल. आपला किमती वेळ आपण अ, नको त्या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत त्या नको त्या ठिकाणी गुंतवायच्या नाही. कारण माणसांवर प्रेम करताना किंवा त्यांना वेळ देताना ना थोडंसं चाचपून बघायचं. आपल्याला एक बॅक ऑफ द माइंड एक सिक्वेन्स दिलेला असतो परमेश्वराने. तो आपल्याला वेळोवेळी गाईड करत असतो, की बाई इथे चुकीचं आहे, इथे थांब जरा. तुझ्या इमोशन्स इतक्या भरून टाकू नकोस. तर मला हेच सांगायचे, की कॉन्शियस राहायचं जरा. त्यामुळे काय होतं माहितीये, आलं पण संकट, मदतीला कोणी नाही पण आलं, तरी पण आपल्या मनाची तयारी झालेली असते आणि की आपल्याला आपली बाजू म्हणा किंवा आपला प्रॉब्लेम, आपली अडचण आपल्याला सोडवायची. तर त्यात ना तुमचा वेळ खर्ची होत नाही आणि दूषणं देत बसत नाहीत मग आपण लोकांना, की याने मी त्याच्यासाठी एवढं हे केलं, त्याने माझ्यासाठी तेच केलं. मी पण नाही दिले दोष, फक्त उदाहरण देतीये तुम्हाला. मी तर उलट म्हणजे माझं ना त्यानंतर पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून गेलं. खरं सांगते तुम्हाला. मी खूप ट्रान्सपरन्सी माझ्या आयुष्यात आली त्यामुळे. म्हणजे ना नियती ना तुम्हाला खूप वेळा काहीतरी शिकवण्यासाठी ते चॅलेंज देत असते आणि मला पण दिलं ते आणि मी त्याच्यातून हेच शिकले, की इथे तुमच्या मनासारख्या गोष्टी जोपर्यंत होतील तोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॉन्शियस राहाल, गोष्टी वेळच्या वेळी कराल किंवा आजूबाजूच्या समाजात वावरत असताना तुम्ही नेहमी सावधानता बाळगाल आणि जे म्हणजे ना की जसं की आपल्या ना बेसिक बेसिक आपल्याकडे शिकवलंच जात नाही. फक्त चांगुलपणा ठेवा, लोकांना मदत करा, चांगलं वागा, आपले प्रॉब्लेम कोणाजवळ डिस्कस करू नका. हे जे शिकवलं जातं ना त्याच्यामध्ये थोडंसं स्मूथली की येणाऱ्या पिढीला आता आपल्याला असं शिकवण्याची गरज आहे, की पूर्वीचा जो काळ होता, एकत्र कुटुंब होते, मोठ्यांप्रती आदर होता, एकमेकाला बरोबर वागण्याचं प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता होती. संकट काळात एकमेकांना वेळ देणं असेल, संकटात धावून जाणं असेल, हा अप्रोच होता प्रत्येकाचा. पण आता ह्या 10-15 वर्षात जो बदल आपण बघतोय, तर आता फक्त लोक मी हे निगेटिव्हली नाही सांगत आहे. वाटल्यास तुम्ही स्वतः अनुभवून घ्या किंवा एक म्हणतो ना की स्वतः या गोष्टी चेक करून बघा की हा हे असं आहे का. तर तितकं आता लोकांमध्ये राहिलं नाहीये. एकमेकांना मदत करणं असो, वेळ देणं असो, म्हणजे असला वेळ तरी सांगणार की आम्हाला वेळ नाहीये, आमचं लाईफ बिझी आहे, आम्ही करू शकत नाही वगैरे. हे सरळ तोंडावर सांगून टाकतात. तिथे तुमच्या फिलिंग्सचा विचार केला जात नाही. तर जर समोरून आपल्याला अशा पद्धतीने जर उत्तरं मिळत असतील किंवा अशा पद्धतीचा ऍटिट्यूड असेल समोरच्या व्यक्तीचा, तर तिथे आपण पण एक मर्यादा रेषा आखायला हवी, जेणेकरून आपल्याला डिप्रेस व्हावं लागणार नाही, मनस्ताप करावा लागणार नाही आणि आपल्याला जो बॅलन्स आहे
तो साधता येईल. आणि अजूनही आपल्याकडे बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या की आधी संसार, मग मुलं, मग बघेन मी. तर प्लीज तसं करू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की मला ही गोष्ट करावीशी वाटते, मला हे शिकायचं राहून गेलं, मला इथे जायला आवडेल, हे मला करायला आवडेल, तर छोटे आनंद मिळवण्यासाठी खूप सारा पैसा खर्च करावा लागत नाही. तर ते आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगेल, की आपण ना हल्ली बायका आहेत ना, खूप बॅगेज घेऊन फिरतो. मला हा असं बोलला, तो मला तसं बोलला, त्याने मला हेच केलं, इतक्या वर्षापासून तो माझ्याशी असाच वागला, तसाच वागला. मग त्याच्यामुळे मला करायलाच मिळालं नाही, याने करूच दिलं नाही. तर असं खूप वेळा आपण भले कोणाला बोलून दाखवत नसतो, पण मनातल्या मनात आपण खूप गोष्टी आपल्या खूप गोष्टी आपण अशा मनातल्या मनात बोलत असतो. तर मैत्रिणींनो, एकच सल्ला देईन की आयुष्यात कुठलाही संकट येऊ द्या, कितीही कठीण असू द्या, पहिली गोष्ट तर स्वतःवर प्रेम करा. आपण स्वतः प्रेम केलं की आपलं व्यक्तिमत्व चांगलं होतं. दुसरी गोष्ट, आपल्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्या. तिसरी गोष्ट, घरामध्ये अध्यात्माचं वातावरण हवं. अध्यात्म असलं की आपसूक घरामध्ये शांतता, सुख, समाधान नांदतं. आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जसा मागचा व्हिडिओ बघितला मंडप, तर हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हे विचार तुम्ही मनापासून ऐकले असतील, बघत असाल, तर एकच विनंती करेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव द्या. आणि चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.